असा तो फक्त हे त्यांची जी अटेंडन्स आसा न्ही तेचे खातीर तो इश्यू आसा. ते युनिवर्सिटीच्या रुला प्रमाणे जे भुरग्यांची अटेंडन्स 75% ना तांकां सेमिस्टर एंड एग्जाम आसा ताका बसपाक मेळना. आणि ज्या भुरग्यांची कमी अटेंडन्स असली 75% किंवा तेचे कमी अशा भुरग्यांक आमी आतां हे सेमिस्टर एंड आसा एग्जाम ताका बसोवंक दिवंक ना. ह्या भुरग्यांक आमी सुरवातीच्यान म्हणजे डिसेंबराच्यान सांगत असले की तुम्ही रेग्युलर कॉलेजीक या आणि 75% अटेंडन्स दवरा. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आमी ह्या भुरग्यांक सदांच सांगला. प्लस आमचे जे टीचर्स असले ते क्लासीन सांगताले की 75% अटेंडन्स आसा ती मॅन्डेटरी आणि सगळ्यांनी दवरपाक जाय. सो हे जे भुरगे आतां आसा थोड्यांची जी अटेंडन्स नासली तांकां आमी हे परिक्षेक बसोवंक दिवंक ना. आतां कितें जालां, परिक्षा सुरू जाल्या उपरांत थोड्या भुरग्यांनी हाडून जस्टिफिकेशनां दिल्या की कसल्या कारणां खातीर तेंच्यांनी एग्जामीक बसोवंक ना. आतां आमी अशें ठरयलां की ही जी जस्टिफिकेशनां आसतली ती आमी स्टडी करतले आणि युनिवर्सिटी कडेन धाडून दितले. ज्या जाग्यार एक युनिवर्सिटीची कमिटी आसा आणि ती कमिटी डिसायड करतली ह्या भुरग्यांचे म्हणजे कितें करपाचें तें. So कितके स्टुडंट्स आहा ते? एक ॲक्च्युली लायव्ह स्टुडंट्स अरावंड 40 आसतले. पूण भितरले थोडे भुरगे अशे आसा की थोड्यांनी ते आमच्या हेचेर आसा रजिस्टर एनरोलमेंटाचेर आसा पूण ते अशे कॉलेजीक केन्ना येना, सारके इरेग्युलर आसता. सो थोडी भुरगीं हे सबमीट करपाक खातीर टायम ना आतां कायद्या प्रमाणे कितें आसा न्ही, जेन्ना भुरगो खंयच्याय कारणां खातीर एबसेंट आसता 3 दिसां भितर तो येयल्या उपरांत कॉलेजीक तेणे आपलें जस्टिफिकेशन दिवपाक जाय. आतां ह्या भुरग्यांनी ती जस्टिफिकेशनाय दिवंक ना. तेंच्यांनी हाडून हेचे 16 तारखेक दिल्या आणि 15 तारखेक आमची परीक्षा सुरू जाल्या. सो आतां ती म्हणजे आमच्या लेवलाचेर कांय करपाक जायना. सो तेचे खातीर आमी कांय करपाक शकले ना. कन्या जोडणकर त्याच्या हे आमचे पर्संटेज 68 आहा. तो 6 जाल्लो जुनान आनी मार्चान 8 दीस. सो आमी तेणेन म्हाका सांगिना फुडें हांव कॉलेजीन गेलो, सरांनी विचारलें, सर कितें म्हणटा 6 आसलो 3 दिसां भितर सर्टिफिकेट दिवंक जाय आसलें म्हणटा. पूण तेंच्यांनी इन्फॉर्मूच करूंक ना. तें तांणी सांगलें इन्फॉर्मूच करूंक ना जाल्यार ते भुरगे म्हणटा कळ्ळें दितलें. सो मागीर सर्टिफिकेट हाडून दिल्यो ते आतां म्हणटा एक्सेप्ट करिना म्हणून लागले. मागीर तेंच्यांनी एक्सेप्ट केलें आनी करता म्हटलें आनी करूंक ना. हे सारकें न्हू, आमी तेंच्या एगेन्स्ट ना प्रिंसिपल कित्याक तांचे लायफ पिड्ड्यार जाता, 1 year वेस्ट जाता न्हू तेंचें सगळें. कांयच ना दिल्या म्हणटा दिवंक ना. मागीर ते भुरगे सगळे डायरेक्ट लास्ट मोमेंटाक भुरग्यांक सांगला कितें तुमचे ते बीन सांगूंक ना. टिचरीन येवन तुमकां तुमचे पर्संटेज कमी आहा कोणी तरी भुरग्यांनी येवन सांगला जी कमी आहा हे दिवचें पडटलें, एप्लिकेशन बरोवन दिवचें पडटलें. पूण एप्लिकेशन बरोवन दिवपाक गेलें तेन्ना तो म्हणालो आतां एक मेरेन ताचो मागीर तुमचें घेवचें ना म्हणून तांकां परत धाडलें. So there is serious negligence from the part of the administration. जेन्ना एप्लिकेशन भुरगे दिता फास्ट प्रोसेस करूंक जाय. आनी तुमी पळयला जाल्यार आनीक तुमकां गोश्ट सांगूंक सोदता हांव. दिस अ लिस्ट ऑफ द स्टुडंट्स तांकां डिवायड केला टू आन्सर द एग्जाम. ही लिस्ट आयला ऑन 13th of this month. The first semester paper was on 15th. 14th was Sunday. तो हेजे मागीर एका दिसा मदीं तो भुरगो कसो सर्टिफिकेट बी हाडटलो आनी कसो अप्लाय करतलो. देर इज सिरियस नेग्लिजन्स फ्रॉम द एडमिनिस्ट्रेशन. सो आमी ताका फूल पॉयंट टू पॉयंट सांगला. सो वी वील बी अप्रोचिंग द वायस चान्सेलर एज NSUI गोवा and we will make sure that issue is resolved because we are with the students and this issue is for the student because एक वर्स पिड्यार जाता म्हटल्यार इट इज अ ह्यूज सेटबॅक फॉर द स्टुडंट एंड द फॅमिली. कित्याक खुबशे स्टुडंट्स आहा हू बिलोंग टू व्हेरी मार्जिनलायज्ड फॅमिली. सो तांकां फिजा खातीर तांकां एक वर्सा खातीर तेंचे वेस्ट जातलो फूल फीज बी आनी फायनान्शियली बी खुबशे स्टुडंट्स वीक आहा. सो इन द इंट्रस्ट ऑफ देम वी वील टेक अप दीस इशू एट द हायर लेवल. सो आयज आमकां थोडे स्टुडंट्स DMCचे आनी पेरंट्सांनी कॉल केलो आनी आयज आमी NSUI गोवा केम हियर एंड मेट दी स्टुडंट्स ऑफ DMC. हेंचो एक जेन्युइन इशू आसलो रिगार्डींग द एग्जामिनेशन. तांकां भुरग्यांक एग्जाम आन्सर करपाक दिवंक ना प्रिंसिपलान बिकॉज द अटेंडन्स वॉज लेस. सो सिन्स दीस इज फर्स्ट इयर कम्स अंडर नॅशनल एड्युकेशन पॉलिसी. सो एज पर नॅशनल एड्युकेशन पॉलिसी 75% मॅन्डेटरी आसा अटेंडन्स. बट इफ यू हॅव जेन्युइन इशू लायक हेल्थ इशू नाल्यार तूं खंयचे स्पोर्ट्स
खातीर तूं हें केला नॅशनलाक गेला स्टेटाक गेला वा स्टेटान तूं स्पोर्ट्स खेळ्ळा जाल्यार तुमकां एक्झॅम्पशन आहा. सो खूब भुरग्यांनी आपले सर्टिफिकेट बी अप्लाय केल्ली, हेल्थ सर्टिफिकेट आसूं, स्पोर्ट्साक गेलो तेजी सर्टिफिकेट आसूं, नाल्यार कल्चरल एक्टिविटी तेजी सर्टिफिकेट आसूं, पूण प्रोसेसींग जावंक ना. प्रोसेसींग इज डिलेड फ्रॉम दी कॉलेज लेवल आनी ताजे खातीर 70 भुरगे आहा तांकां आन्सर करपाक मेळूंक ना एग्जाम. सो ह्यो विशय घेवन आमी प्रिंसिपलाक मेळ्ळे. 88 स्टुडंट्स आर डिबार्ड फ्रॉम आन्सरींग द सेमेस्टर एंड एग्जाम. सो दिस इज जेन्युइन इशू. कित्याक तुमी समज तेंचो एटेंडन्स पळयलो, थोड्यांचो 74, 72, 69, 74.5 म्हणजे 0.5% लेस आसा ताका सुद्दां अलाव करूंक ना. सो हेजे खातीर तांचो फूल बरोच पिड्यार जातलो. जस्ट बिकॉज ऑफ 1-2% फूल इयर ऑफ द स्टुडंट विल गेट वेस्टेड. ही मागणी घेवन वी मेट द प्रिंसिपल. ताका आमी वेवस्थीत सांगला की तुमी हेंकां कन्सिडर करात. वी आर नॉट टेलिंग टू कन्सिडर एवरी वन. जे कोण जेन्युइन इशू आहा, जे हेल्थ इशू आहा, तेच्यानी हेल्थ सर्टिफिकेट, डॉक्टर सर्टिफिकेट अप्लाय केला तांकां तुमी कन्सिडर करात म्हणून. सो प्रिंसिपल इज सेईंग की आपूण ही सगळे लिस्ट जी आहा एप्लिकेशन जे दितले भुरगे ते आपूण फॉरवर्ड करतलो युनिवर्सिटीक आनी वायस चान्सलर एंड रजिस्ट्रार वील टेक अ डिसिजन. सो एज NSUI वी वील ऑल्सो विजीट द वायस चान्सलर एंड वी वील ऑल्सो रायट टू वायस चान्सलर टू प्लीज कन्सिडर दीस बिकॉज we don't want students 1 year to get wasted because principal at the end should be pro student and principal of DMC should be pro DMC students. So DMC स्टुडंट्साचे तेणे हितान ह्यो डिसिजन घेवचो आनी तेणें आमकां सांगला, अशोर्ड केला प्रिंसिपलान की आपूण रिमार्क मारून दितलो की कायंडली कन्सिडर दी स्टुडंट्स टू आन्सर द एग्जाम्स. आतां कितें आहा, एग्जाम ऑलरेडी सुरू जाला. सो नाव दे हॅव टू आन्सर द एग्जाम, सप्लिमेंटरी एग्जाम इन द मंथ ऑफ जून. समज सप्लिमेंटरी एग्जाम आन्सर करिना ते जाल्यार तेंचो एक वर्स पिड्यार जातलो. सो ही हॅज अग्रीड दॅट सप्लिमेंट एग्जाम आन्सर करपाक तो आपूण सगळे लेटरात फॉरवर्ड करतलो आनी वी वील वेट फॉर द रिप्लाय ऑफ युनिवर्सिटी. ओके. नाव सांग. आणि माझे युतीशेचे आहे हांव इव्हेंटाक गेल्लो, युतीशेचे इव्हेंटाक गेल्लो 10 दीस खातीर. ती डेट बी सगळें मेन्शन करून इमेल 2-3 केले, एक्सेप्ट करीत ना. आणि परत धाड हांव ट्राय करीत घेयत ना सर, प्रिंसिपल सर घेयत ना. परत धाड म्हणून सांग, हे जायना म्हणून सांगितलं. बेगीन आमकां जालें, म्हाजें बसोंक दिल्या परत आमकां. नाव कितें? सुभाष सामने. शंकर परवा FY BSc स्टुडंट कॉम्प्युटर सायन्स. माझ्या कडेन सर्टिफिकेट आहा की म्हाका उतरो जालेलो फेब्रुवारीन म्हाका उतरो जालो. सो हांव मदीं येतालो. म्हाका कित्याक हें चुकता न्हू, स्टडी चुकता म्हणून हांव मदीं येतालो. म्हाका डॉक्टरान सांगलेलें बेड रेस्ट घे, खूबच चावलेलो तो. सो हांवें तांकां ती मेडिकल व्हरून दिली. आतां कितें एग्जाम बरोवपाक मेळना न्हू म्हणून मेडिकल व्हरून दिली. सो ते आतां म्हणटा तुमकां मेळचेंच ना खंय. कशें जातलें आमकां प्लीज मातशें रिपीट एग्जाम जायत न्हू. रिपीट म्हटलें आमकां सप्लिमेंटरी तरी जाय. इयर एक वेस्ट जाता फूल तेच्या खातीर. हांव FY BCचो भुरगो आनी म्हाजी घरांतली एक्सपायर जाल्ली, ग्रँडमदर एक्सपायर जाल्ली म्हाजी. आनी हांवें सरान तेन्ना सांगलेलें म्हाका जस्टिफिकेशन हाड, एक दीस पयलीं जस्टिफिकेशन हाड म्हणून हाडलें. ते हांवें हाडलें, जेन्युइन हाडलें हांव. ते जेन्युइन डेथ सर्टिफिकेट बी सगळें अटॅच करून लायलें हांवें. ते हांवें सराक दिला, ते सर प्रोसेस करता म्हटला. आतां दिवंक जाय आमकां, बरोवंक तरी दिवंक जाय. आमचे 1 वर्स वेस्ट जाता न्हू, आमकां बरोवंक तरी दिवंक जाय. आमचें जेन्युइन हांव वयना जस्टिफिकेशन एक्सपायर जाला आमच्या घरांत. डेथ सर्टिफिकेट आसा सगळें अटॅच आहा. आमकां बरोवंक तरी दिवंक जाय आनी आमकां नाल्यार एक वर्स हे वेस्ट जावचें म्हणून आमकां तरी रिपीट तरी दिवंक जाय एग्जाम बरोवपाक. कितें आहा की इतकीच मागणी. दिस इज नॉट समथींग न्यू. देर इज अ प्रोविजन इन द स्टॅट्यूट्स की समज कितें जाता जाल्यार हेल्थ सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट लावन तांकां अलाव करूंक जाता. दॅट इज इन द रूल. सो मेडिकल सर्टिफिकेटूच प्रिंसिपल घेवपाक रेडी ना, तो खूब डिले करता. सो अशें दिसता की ही डजंट वॉन्ट दी स्टुडंट्स टू गेट आन्सर बस करपाक दिवंक जायना अशें दिसतालें हांकां. सो आतां आमी मेळ्ळा. सो ही हॅज अशोर्ड अस. सो लेट्स वेट फॉर फ्यू डेज एंड लेट्स मीट. आनी कोण आरे